नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मागे 2 दिवस लेक्चर झालं नाही कारण माझी थोडी तब्येत डाऊन होती, त्यामुळे लेक्चर घेता आलं नाही. पण काळजी करू नका, आपण मागच्या 2 दिवसाचे जे प्रश्न आहे तर ते हळूहळू डेलीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करत जाऊया. त्याचबरोबर तुम्ही जे काही टेस्ट क्वेश्चनची उत्तरं जी आहेत तर ती देतच आहात, पण प्रत्येकाने ती उत्तरं द्यायला पाहिजे आणि देत चला. पहिल्या दिवशी मी सांगितलं टेस्ट क्वेश्चनची उत्तर द्या, 200+ मुलांनी दिली. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मुलं 50 वर आली. तर असं होऊ देऊ नका, कन्सिस्टन्सी ठेवा. त्याचबरोबर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण 26 जुलै 2025चा करंट अफेअर्सचं सेशन या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिला क्वेश्चन आहे, खान पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते बनले आहे? तर खान पर्यटन सुरू करणारे पहिले भारतीय राज्य बनलेले आहे झारखंड. तर झारखंड मध्ये येणाऱ्या पर्यटकांना झारखंड राज्य खाणीचं पर्यटन जे आहे तर ते दाखवणार आहे. म्हणजे प्रत्येक जी खाण आहे तर तिथं नेऊन दाखवणार आहे, कशा प्रकारे असतात कशा प्रकारे नाही. जसं की तुम्ही KGF वगैरे मध्ये बघितलं असेल, तिथं सोन्याची खाण होती, पण आता झारखंडमध्ये कोळशाच्या खाणी आहे. मग त्या झारखंड सरकारमार्फत लोकांना दाखवल्या जाणार आहे. तर बघा, झारखंड सरकारने देशातील पहिलं खाण पर्यटन उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. कोळसा खान टूर जो आहे तर तो केला जाणार आहे. कोल इंडियाची शाखा जी आहे सेंट्रल कोल फील्ड लिमिटेड, तर यांच्यासोबत झारखंड सरकारने करार केलेला आहे. हा उपक्रम झारखंडच्या खनिज समृद्ध ओळखीचे प्रदर्शन करण्याच्या योजनेतील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवतो. म्हणजे झारखंड जर आपण बघितलं तर हे खनिज संपन्न आहे, आणि मग या खनिज संपन्न राज्याने त्या राज्यामध्ये कशा प्रकारे खनिज संपत्ती जी आहे तर ती मिळवली जाते, कशा प्रकारे नाही, तर हे सुद्धा ते पर्यटकांना दाखवणार आहे. तर एक अनोखा वेगळा प्रकल्प आपल्याला बघायला मिळतो. आता भारतातली पहिली वहिली बाबी म्हणून बाकी सगळ्या पहिल्या वहिल्या बाबी बघून घेऊया. जसं की मिझोरम हे भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य बनलं आहे. भारतातील पहिलं क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज अमरावती आंध्र प्रदेशमध्ये बनवलं जात आहे. भारतातील पंचवटी एक्सप्रेस या ट्रेनमध्ये ATM बसवणारी पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. फ्रेड डॅरिंग्टन सँडमास्टर पुरस्कार, जे वाळूच्या वेगवेगळ्या कलाकृती बनवल्या जातात त्यांना दिला जातो, तो पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे सुदर्शन पटनायक. भारतीय सैन्याने पहिल्यांदाच FPV फर्स्ट पर्सन व्ह्यू कामिकाझे ड्रोन यशस्वी चाचणी कुठे केली आहे? तर पठाणकोट पंजाबमध्ये. देशातील पहिल्या स्वदेशी MRI मशीनची चाचणी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर देशातील पहिली रात्र सफारी जी आहे, तुम्ही असे अभयारण्याचे तिथं सफारी वगैरे बघितली असेल, पण ती मोस्टली दिवसाला केली जाते. तर रात्र नाईट सफारी जी आहे तर ती उत्तर प्रदेशमधील कुकरेल या ठिकाणी बनवली जात आहे, लखनौमध्ये. INS गुल्हार हे जहाज बुडून भारतातील पहिलं जलमग्न संग्रहालय तयार केलं जात आहे सिंधुदुर्गमध्ये. पुढे जाऊया. भारतीय रेल्वेच्या सहकार्याने भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणी सुरू केला? तर IIT मद्रासने. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला तपशीलवार नकाशा कोणी बनवलेला आहे? तर तो भारताने, इस्रोने बनवलेला आहे. भारतातील पहिली वन्यजीव जैव बँक दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि स्वतंत्र भारतातील समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य आहे उत्तराखंड. आणि भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्य पालन क्लस्टर जे आहे ते सिक्कीम मधील सोरेंग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे. दुसरा क्वेश्चन महत्वाचा आहे. ICMR आणि RMRC भुवनेश्वर यांनी भारतात विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी मलेरिया विरोधी लसीचं नाव काय ठेवलेलं आहे? तर बघा मित्रांनो, ICMR आणि RMRC भुवनेश्वर यांनी भारतातील पहिली मलेरिया विरोधी स्वदेशी लस जी आहे तर ती बनवलेली आहे. मग त्या लसीचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर एडफाल्सिवॅक्स असं आपण तिचं नाव ठेवलेलं आहे. तर एडफाल्सिवॅक्स हे नाव जे आहे ते भारतातील पहिल्या स्वदेशी मलेरिया विरोधी लसीचं आहे. ICMR आणि RMRC ने ती बनवली आहे. तर आपण जर बघितलं मित्रांनो, एडफाल्सिवॅक्स हे नाव आपण ठेवलेलं आहे. ICMR भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, आणि आपण जर बघितलं तर भुवनेश्वर इथे असणारी प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र RMRC, या दोघांनी मिळून ही लस संयुक्तपणे विकसित केलेली आहे. पुढे जाऊया. इस्रो आणि नासा निसार उपग्रहाचे संयुक्त प्रक्षेपण कधी होईल? तर इस्रो आणि नासा मार्फत एक निसार नावाचा उपग्रह जो आहे
तर तो बनवण्यात आलेला आहे. हा काय करणार आहे, पृथ्वीचं निरीक्षण करणार आहे. तर याचं प्रक्षेपण 30 जुलै 2025 रोजी होणार आहे. याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो निसार. तर एन फॉर नासा, आय फॉर इस्रो, पुढे सार जे आहे तर सिंथेटिक अपेचर रडार असा त्याचा फुल फॉर्म आहे. 30 जुलै 2025 ला याचं प्रक्षेपण केलं जाईल श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणावरून. यासाठी GSLV-MK2 म्हणजेच GSLV-F-16 हे रॉकेट जे आहे ते वापरलं जाईल. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, हिमनद्या, नैसर्गिक आपत्ती इत्यादींची अद्ययावत आणि तपशीलवार माहिती जी आहे तर ती आपल्याला प्रदान करणार आहे. तर आपण जर बघितलं तर निसार नावाचा उपग्रह जो आहे तो मोस्ट पॉवरफुल असणार आहे. भारत आणि अमेरिका मिळून हे बनवत आहे. हा काय ट्रॅक करणार आहे तर अर्थ चेंजिंग सरफेस जे आहे तर ते ट्रॅक करणार आहे. नासाच्या वेबसाईटवरून हा स्क्रीनशॉट जो आहे तो मी घेतलेला आहे. पुढे जाऊया चौथा प्रश्न. जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचं नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे तर याच्या उपव्यवस्थापकीय संचालक होत्या गीता गोपीनाथ. तर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आपण जर बघितलं तर ऑगस्ट 2025 मध्ये त्या आपला राजीनामा देणार आहे, पण आधीच त्यांनी घोषणा केलेली आहे. आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काय काम करते तर ही देशांना कर्ज देण्याचं काम करत असते आणि यांच्या मार्फत जे कर्ज दिलं जातं ते अल्पकालीन कर्ज दिलं जातं. अल्पकालीन कर्ज जे आहे तर ते दिलं जातं. अजून एक संस्था आहे जी कर्ज देते ती आहे वर्ल्ड बँक. तर वर्ल्ड बँक दीर्घकालीन कर्ज देते. दीर्घकालीन कर्ज देते. वर्ल्ड बँक जी आहे तर ती वेगवेगळे जे काही प्रोजेक्ट वगैरे असतात तर त्यासाठी कर्ज देत असते. IMF जी कर्ज देते तर ती आपली आयात आणि निर्यात यामध्ये जो व्यापार तोल आहे तर तो सुधारावा यासाठी कर्ज देते. तर हा फरक लक्षात ठेवा. 27 डिसेंबर 1945 ची स्थापना आहे. वॉशिंग्टन DC USA मध्ये मुख्यालय आहे. 191 देश सदस्य आहे. क्रिस्टलिना जॉर्जेवा या तिच्या व्यवस्थापकीय संचालक आहे आणि आता उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पुढे जाऊया. पाचवा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये भारतीय लष्कराला अमेरिकेकडून अपाचे AH-64E हेलिकॉप्टरच्या पहिल्या तुकडीच्या स्वरूपात किती हेलिकॉप्टर मिळाले आहे? तर बघा, अपाचे हेलिकॉप्टर हे कोणाचे आहे? USA म्हणजे अमेरिकेचे आहे. तर आपण हे हेलिकॉप्टर मिळवण्यासाठी 2020 मध्ये अमेरिकेसोबत एक करार केला होता आणि आता त्याबद्दलची पहिली तुकडी जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. त्या तुकडीमध्ये आपल्याला 3 विमानं जी आहे ती मिळालेली आहे. तर बघा मित्रांनो, 2020 मध्ये आपण जो करार केला होता $600 मिलियन तो करार होता आणि त्या कराराअंतर्गत आपल्याला अपाचे हेलिकॉप्टर आपण विकत घेतले होते. तर त्याची पहिली तुकडी जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे. 3 हेलिकॉप्टर मिळालेले आहे. हा करार एकूण किती हेलिकॉप्टर साठी करण्यात आला होता हा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे. थोडं सर्च करून कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पुढे जाऊया. 6वा प्रश्न. जुलै 2025 मध्ये सर्व मतदान केंद्रांवर 1200 पेक्षा कमी मतदार असलेल्या भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलं आहे? म्हणजे आता तुम्हाला माहितच असेल की बिहारमध्ये काय होणार, निवडणूक होणार आणि बिहारमध्ये जे काही मतदान केंद्र बनवलेलं आहे मित्रांनो तर त्या प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी इथं मतदार असणार आहे. त्यासाठी बिहारमध्ये जे काही पहिले मतदान केंद्र होते त्यामध्ये 12,817 नवीन मतदान केंद्राची इथं भर टाकण्यात आलेली आहे. मतदानासाठी लांबच्या लांब लाईन लागू नये त्यामुळे निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक अपडेट. जे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षेची तयारी करत आहात 2025 साठी तर त्यांच्यासाठी चौथी आपण फाउंडेशन बॅच सुरू करत आहोत. तिसऱ्या फाउंडेशन बॅचचे ऍडमिशन फुल झालेले आहे. चौथ्या फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन 5 ऑगस्ट पासून मिळेल. या बॅचची फी 2,999 रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2,999 पेक्षा जास्त किमतीच्या म्हणजे जवळपास 6-7 हजार किमतीच्या बॅचेस ज्या आहे तर त्या मिळणार आहे फाउंडेशन बॅच मध्ये. जसं की 21,000 PYQ ची बॅच 1,999, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज, मराठी व्याकरण PYQ बॅच. तर यांची प्राइस जी आहे ती जवळपास 5 ते 6 हजार रुपये आहे.
तर या बॅचेस फ्री मिळेल, प्लस कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यूचा सिलेबस तुमच्याकडून कव्हर करून घेतला जाईल. आणि आता आपण MPSC राज्यसेवा 2026 मध्ये जे परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक ही आपण बॅच सुरू करत आहोत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार आपण तयारी करून घेणार आहोत. तर या बॅच मध्ये तुम्हाला 6 कोर्सेस मिळणार आहे. इथे एक एक्स्ट्रा कोर्स NCERTचा कोर्स तुम्हाला मिळणार आहे. 5 ऑगस्ट पासून या बॅचचे देखील ऍडमिशन सुरू होत आहे. यामध्ये पण प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस कव्हर करून घेतला जाणार आहे. तर ऑलरेडी आपल्या 2 बॅचेस जे आहे ते झालेले आहे राज्यसेवा 2025 साठी. आता 2026 साठी आपण ही पहिली बॅच सुरू केलेली आहे. बघा, जर कंबाईनची प्रिलिमची तयारी करत असाल तर विजेता बॅच 1 जी आहे ती आपण सुरू केली आहे. विजयश्री बॅच 2 जी आहे तर ती राज्यसेवा प्रिलिमसाठी आपण सुरू केली आहे. आणि यशोदय जी आहे तर ती आपण ग्रुप सीच्या मेन्स साठी सुरू केलेली बॅच आहे. त्याचबरोबर 21,000 PYQ ची बॅच आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 21,000 PYQ स्पष्टीकरणासह घेतले जाणार आहे. सब्जेक्ट वाईज सुद्धा लेक्चर तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. नेहा मॅडमची 5,500 पेक्षा जास्त PYQ ची एक स्पेशल मराठी PYQ ची बॅच देखील आपण सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 2000 सालपासून 2025 पर्यंतचे सर्व PYQ आपण कव्हर करणार आहोत. या नोट्स तुम्हाला बॅच मध्ये मिळतील, ज्या फाउंडेशन बॅच आहे, प्रिलिमच्या बॅच आहे आणि ही टेस्ट सिरीज राज्यसेवेच्या बॅच मध्ये तुम्हाला मिळेल. तुम्ही सेपरेट सुद्धा जॉईन करू शकता. प्रत्येक बॅचवर डिस्काउंट उपलब्ध असणार आहे, त्यासाठी ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात शेवटी या आणि अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल, हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. जसं तुम्ही यावर क्लिक करणार तर तसं तुम्हाला तिथं कुपन कोड टाकायचा ऑप्शन येईल. तर तसं तुम्ही तिथं CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड टाकलं आणि अप्लाय केलं तर तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट होऊन जाणार आहे. जाऊया पुढं. 7वा प्रश्न आहे, भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण GSI जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्यातील भाटीखेडा गावात रेअर अर्थ मिनरल्स, रेअर अर्थ एलिमेंट्स, दुर्मिळ पृथ्वी घटकाचे प्रचंड साठे शोधून काढले आहे. तर रेअर अर्थ एलिमेंट्स जे आहे तर ते शोधलेले आहे मित्रांनो GSI ने, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने. कुठं? तर राजस्थान मधील भाटीखेड्यामध्ये. तर आपण जर बघितलं राजस्थान मधील बालोत्रा येथे शिवना तहसील, शिवना तालुक्यामध्ये भाटीखेड्यामध्ये हे साठे शोधून काढण्यात आलेले आहे GSI मार्फत, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मार्फत. या खनिजांचं उत्खनन आणि प्रक्रिया केल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे आणि या भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये हाँगकाँग मध्ये कोणत्या वादळामुळे T10 हा सर्वोच्च इशारा देण्यात आला होता? तर जेव्हा एखादं चक्रीवादळ एकदम भयंकर रूप जेव्हा धारण करतं तर तेव्हा हा इशारा देण्यात येतो. मग टायफून व्हीफा, चक्रीवादळ व्हीफा याने उग्र स्वरूप धारण केल्यानंतर T10 हा इशारा जो आहे तो देण्यात आला होता. T10 अतिशय गंभीर इशारा असतो, यामुळे खूप सारं नुकसान होऊ शकतं. एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा नाहीये, पण हे चक्रीवादळ जेव्हा आलं होतं तेव्हा माझा भाऊ हाँगकाँग मध्ये होता. तो मिस्ली नावाच्या एका कंपनीमध्ये, तर तो हाँगकाँग मध्ये गेला होता, चायनाच्या त्यांच्या ब्रांचच्या तिथे. तर तेव्हा बरीचशी विमानं जी आहे ती कॅन्सल झाली होती, त्याने मला सांगितलं होतं. आणि योगायोगाने आपण त्याशी संबंधित प्रश्न सुद्धा अभ्यासत आहोत. तर बघा पुढे जाऊया. आता 9वा प्रश्न, जुलै 2025 मध्ये युरोपियन युनियनने भारताच्या नायरा एनर्जी लिमिटेड या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर निर्बंध लादले आहे. ही शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर नायरा नावाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे जो गुजरातमध्ये आहे मित्रांनो. त्यावर निर्बंध लादलेले आहे युरोपियन युनियनने. युरोपियन युनियनने का निर्बंध लावले याच्यावर, ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हा जो तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे यामध्ये रशिया ची 49% भागीदारी आहे. आणि मग यांनी युरोपियन युनियनने रशियावर निर्बंध लावलेले आहे. रशियाचा एक कारखाना भारतात आहे, तेल शुद्धीकरण कारखाना, म्हणून त्यावर सुद्धा निर्बंध लावण्यात आलेले आहे. तर रशियावर 18 वेगवेगळे निर्बंध जे आहे, सँक्शन जे आहे ते लावण्यात आलेले आहे. आणि मग रशियाचा तो कारखाना जो आहे, रशिया आणि भारताचा कारखाना आहे, तर गुजरातमध्ये वाडीनार येथील नायरा एनर्जीद्वारे तो चालवला जातो. तर त्यामुळे याच्यावर सुद्धा निर्बंध जे आहे ते लावण्यात आलेले आहे. रशियाची एक रोजनेफ्ट नावाची कंपनी आहे, तर ती हा जो काही
तेल शुद्धीकरण कारखाना जो आहे तो त्यांनी आणि भारताच्या कंपन्यांनी मिळून नायरा एनर्जीनी मिळून बनवलेला आहे. तर एवढं लक्षात असू द्या. पुढे जाऊया. कोणत्या राज्याने अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पात भारतातील पहिले हॉर्निबल संवर्धन केंद्र स्थापन केले आहे? तर आपण जर बघितलं तमिळनाडूने अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये भारतातील पहिलं हॉर्निबल संवर्धन केंद्र स्थापन केलेलं आहे. तर हॉर्निबल नावाचा पक्षी आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी कशा प्रकारचा दिसतो तुम्ही बघू शकता. तर आपण जर बघितलं तर असं करणारं पहिलं राज्य जे आहे ते तमिळनाडू बनलेलं आहे, की ज्याने हॉर्निबल पक्षाच्या संवर्धनासाठी आपण जर बघितलं तर काय केलेलं आहे तर हॉर्निबल संवर्धन केंद्र स्थापन केलेलं आहे. आज पण थोडीशी तब्येत जी आहे ती डाऊन आहे, घसा माझा दुखतोय, पण खूप गॅप झाला असता लेक्चरमध्ये, त्यामुळे आपण लेक्चर आज घेत आहोत. अण्णामलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये हे संवर्धन केंद्र स्थापन केले जाणार आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. बेकायदेशीर बांधकामे आणि इमारती आराखड्याचे उल्लंघन रोखण्यासाठी जुलै 2025 मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने एक वेळ नियमितीकरण योजना जी आहे ती सुरू केली आहे? तर ती सुरू केली आहे पुदुचेरी. तर जे काही आपण जर बघितलं बेकायदेशीर बांधकाम आहे तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ही योजना पुदुचेरीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. तर एक वेळ नियमितीकरण योजना जी आहे, वन टाइम रेग्युलेटरी स्कीम जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली पुदुचेरीच्या माध्यमातून. या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे तर 1987 ते 2025 या काळात जे काही बेकायदेशीर बांधकाम इथं करण्यात आलेली आहे तर त्यांना पाडलं जाणार आहे. 12वा प्रश्न आहे. राष्ट्रीय प्रसारण दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 23 जुलै रोजी राष्ट्रीय प्रसारण दिन सेलिब्रेट केला जातो. या दिवशी 1936 ला ऑल इंडिया रेडिओची स्थापना झाली होती, म्हणून त्याच्या स्मरणार्थ 23 जुलै हा राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 2025 चे महत्त्वाचे दिवस. राष्ट्रीय डॉक्टर दिवस 1 जुलै, जीएसटी दिवस 1 जुलै, क्रीडा पत्रकार दिवस 2 जुलै, आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस 3 जुलै, आंतरराष्ट्रीय सहकार दिन 5 जुलै, आंतरराष्ट्रीय जैव उत्पादने दिन 7 जुलै, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै, जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन 10 जुलै, जागतिक युवा कौशल्य दिन 15 जुलै, जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन 18 जुलै, आंतरराष्ट्रीय चंद्र दिन 20 जुलै, जागतिक बुद्धिबळ दिन 20 जुलै. आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन. टायफूनने प्रभावित देश कोणता आहे हे तुम्हाला सांगायचे. निसार कोणत्या रॉकेटने लॉन्च केलं जाईल हे तुम्हाला सांगायचे. आणि मलेरियाची लस कोणी बनवलेली आहे ते दोन संस्थांची नावं तुम्ही मला सांगायची आहे. लेक्चरमध्ये मागे जाऊन जरी सांगितलं तरी पण चालेल. मग थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तर लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. बॅचेससाठी आपला ॲप डाउनलोड करून CJ Live नावाचं कुपन कोड यूज करून डिस्काउंट मिळवा. सॉरी. आणि इंस्टाचा पेज फॉलो करा अभ्यास विषयक रीलसाठी. थांबूया मग आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.